मित्रांनो, आपल्या ओपन गोठ्यातील सर्वात धोकेदायक गोष्ट म्हणजे हे बघा मित्रांनो, ह्या ज्या कंगण्या असतात अशा अशा कंगण्या हे बघा मित्रांनो, आपण आपल्या ओपन गोठ्यामध्ये जर बनवणार असेल किंवा बनवेल असतील तर अशा कंगण्या लवकरात लवकर यांना काढून घ्या मित्रांनो, क्योंकि कारण ह्या खूप त्रासदायक आहेत. हे बघा आम्ही इथं संपूर्ण बनवलेलं आहेत मित्रांनो. हे बघा या साईडला पण कांगण्या बनवलेल्या आहेत. ते वासरं पुढे उभे ते मतलब म्हणजे असं आहे मित्रांनो, की आम्ही सगट अशा कंगण्या बनवल्या होत्या. आणि आहे आता त्या आज आम्ही काढून टाकणार आहे. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, काल ही बघा ही कंगणी आहे इथे, ही ही मोडलेली आहे. तर हिचं कारण मोडल्याचं कारण असं आहे, की हिच्यामध्ये काल एका वासरीचा पाय फसला. पाय असा फसला, गाय चारा खात होती. गावानी ही गावाण आहे बघा इथं. चारा खात होती आणि चारा खाता-खाता त्यामध्ये तिचा पाय पडला वासरीचा. एक लहानशी वासरी होती अशी ह्या वासरी एवढी आणि पाय फसला आणि पाय निघाला नाही. वासरी खूप शांत होती. पण पाय फसल्यावर किती शांत वासरी असो किंवा गाय असो, ती खूप तरफड, 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 तरफड करते मित्रांनो. आणि नंतर ती पडली, इथं पडली. नंतर मी तुम्हाला क्लिपही ॲड करून देईल त्याची. तर ती पडली, मग आम्ही पडल्यामुळे तिला जास्त हल्ले केले नाही, कापली आणि काढली. लवकरात लवकर पडल्या-पडल्या आम्ही बघितलं मित्रांनो, त्यामुळे गाईचा पाय वाचला. नाहीतर पाय वाचणं एवढं शक्य नाही. पाय आज पूर्णपणे सुजलेला आहे. आम्ही डॉक्टरांनाही बोलवलं, तर डॉक्टर म्हणले, की पाय गाईला जास्त काही वेदना झाल्या नाही लवकर बघितल्यामुळं. पण एखाद्या वेळेस रात्रीचं झालं किंवा दिवसा झालं किंवा आपण कुठे असतो तेव्हा झालं तर शक्य नसतं मित्रांनो. आपण जर म्हणला वासरीचा पाय जातो, गाईचा जाणार नाही, तर गाईची एक खूर सुद्धा याच्यात अडकती ना, अडकली गाय इकडे-तिकडे झटपट मारती. त्यामुळे आता आपण जर बनवलेलं असेल, तर लवकरात लवकर काढून टाका मित्रांनो. आम्हालाही वाटलं तर खूप चांगली गोष्ट झाली, की बांधायास त्यास खिळे ठोकायचे काम पडणार नाही. तर पण मग ही खूप गोष्ट ही आपल्याला धोकादायक आहे मित्रांनो. गायींसाठी खूप धोकादायक आहे. कारण मेन गोष्ट म्हणजे हा पुढचा पाय जातो मित्रांनो ह्याच्यात. मागचा पाय जात नाही. पुढचा पाय गेल्यामुळे मागचा पाय गेला तरी गाय 3 पायावर उभे राहू शक्य असते, पण पुढल्या पायावर बिलकुल पण गाय उभी राहत नाही. त्यामुळे चारा खाताना आता मी सर्व काही काढून टाकणार आहे. जर तुमच्याही गोठ्यामध्ये जर असं बनवत असाल किंवा बनवेल असेल तर लवकरात लवकर काढून टाका. त्या वासरीची क्लिपही मी तुम्हाला ॲड करून देईल मित्रांनो. आणि थोडी लक्ष घ्या मित्रांनो. अशा कंगण्या जर असतील तर काढून टाका. कंगण्या नसल्याच पाहिजे मित्रांनो. तुम्ही इथे बांधू शकता किंवा याला दोरी बांधून सुद्धा बांधू शकता. आणि मी आता हे सर्व आजच्या आज सर्व काढून टाकणार मित्रांनो, कारण गाईचा वासरीचा पाय जाता जाता राहिला. त्याकरता आता ही एक तुम्ही क्लिप बघा. तर असं आहे मित्रांनो, गाय वाचली. हेच खूप गाईचा पाय वाचला, हेच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि असंच गोष्टींची थोडी काळजी घ्या, जेणेकरून आपला दूध व्यवसायात असे अडथळे येणार नाही. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.